नमस्कार. आज आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. ज्याने मन व इंद्रिये यांच्यासह शरीर जिंकले आहे तो स्वतःचा मित्र का आहे, ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी आता भगवंत शरीर, इंद्रिये व मनरूपी आत्मा स्वाधीन करण्याचे फल सांगत आहेत. श्लोक 7. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. श्लोकाचा अर्थ: थंड उष्ण, सुख दुःख इत्यादी तसेच मान अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच. येथे शीत उष्ण, सुख दुःख व मान अपमान हे शब्द उपलक्षण रूपाने आले आहेत. म्हणून अशा प्रसंगी शरीर, इंद्रिये व मन यांच्याशी संबंध असणाऱ्या सर्व सांसारिक पदार्थांचा, भावनांचा व घटनांचा येथे समावेश मानला पाहिजे. येथे शीत आणि उष्ण ही पदे अनुकूलता प्रतिकूलतेचे वाचक आहेत. शीत अर्थात अनुकूलतेची प्राप्ती झाल्यावर अंतःकरणात एक प्रकारची शीतलता वाटते आणि उष्ण अर्थात प्रतिकूलता प्राप्त झाल्यावर अंतःकरणात एक प्रकारचा संताप निर्माण होतो. तात्पर्य अंतःकरणात शीतलताही असू नये आणि संतापही असू नये, तर एकसारखी शांती कायम राहावी. अर्थात इंद्रियांचे अनुकूल प्रतिकूल विषय, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादीची प्राप्ती झाल्यावर अंतःकरणातील शांती भंग होऊ नये. कारण अंतःकरणात जी स्वतः सिद्ध शांती असते ती अनुकूलतेत खुश होण्याने आणि प्रतिकूलतेत नाराज होण्याने भंग होत असते. म्हणून शीत उष्ण यात प्रशांत राहण्याचा अर्थ बाहेरून होणाऱ्या संयोग वियोगाचा अंतःकरणावर परिणाम होऊ नये असा आहे. इंद्रिये, शरीर, मन यांना ज्याने पूर्णपणे स्वाधीन करून घेतलेले आहे त्याचे नाव जितात्मा होय. असा पुरुष नेहमी सर्व अवस्थांमध्ये प्रशांत व निर्विकार राहू शकतो आणि संसार समुद्रातून आपला उद्धार करून घेतो, परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून तो स्वतःचा मित्र होय, हा आशय दाखविण्यासाठीच येथे जितात्मनः या पदाचा उपयोग केला आहे. परमात्मा हे पद सच्चिदानंद घन परब्रह्माचे वाचक आहे. वरील लक्षणाने युक्त अशा पुरुषाला परमात्मा हा नेहमी सर्वत्र प्रत्यक्ष भरलेला दिसतो, असे समाहितः या पदाने दाखविले आहे. तथा मानापमानयो म्हणजे जो मानापमानातही शांत आहे. आता येथे कोणी शंका करेल की मान अपमान सुद्धा तर प्रारब्धाचे फल आहे, म्हणून हे शीत उष्णाच्याच म्हणजेच अनुकूल प्रतिकूल परिस्थितीच्या अंतर्गत आले, मग याला वेगळे का घेतले गेले? मान अपमान यांना वेगळे यासाठी घेतले गेले आहे की शीत उष्ण तर दैवेच्छाकृत प्रारब्धाचे फल आहे, परंतु मान अपमान परेच्छाकृत प्रारब्धाचे फल आहे. हे परेच्छाकृत प्रारब्ध मान प्रतिष्ठेतही होत असते आणि निंदास्तुती इत्यादीतही होत असते. म्हणून मान अपमान या पदात निंदास्तुती गृहीत धरावयाची असेल तर चालेल. तात्पर्य
कर्मयोगी दुसऱ्याकडून केल्या गेलेल्या मान अपमानातही प्रशांत राहतो. अर्थात त्याच्या शांतीत यत्किंचितही फरक पडत नाही. अशा प्रकारे आज आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 8व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.